विधिमंडळ राडा प्रकरणी पडळकर आणि आव्हाड समर्थकांवर कारवाई होणार। विधानसभा विशेष अधिकार समितीच्या बैठकीत कारवाईवर शिक्कामोर्तब। सर्जेराव टकले, नितीन देशमुखांवर तुरुंगवासाच्या कारवाईची शिफारस केली जाण्याची शक्यता। आदिवासी कुटुंबातील महिलेनं पैशासाठी पोटची 5 मुलं विकली। सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा। त्र्यंबकेश्वरच्या टाके देवगावमधील धक्कादायक प्रकार। महिलेला एकूण 14 मुलं असल्याची माहिती। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 800 रुपयांनी घसरून जीएसटीसह प्रतितोळा 1,31,016 रुपयांवर, तर चांदीचे दर 2,000 घसरले। प्रति किलोसाठी 1,84,370 रुपये मोजावे लागणार। अमित शहा यांचं राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांना पत्र। वंदे मातरम न गायलेल्या 9 घटनांचा पत्रात उल्लेख। घटना राज्यसभेच्या रेकॉर्डवर घेण्याची विनंती। काँग्रेससह समाजवादी पक्षावर निशाण। निवडणूक आयोग सरकारच्या हातातील भावलं। आरएसएस सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे। मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी संतापले, तर काँग्रेसनं सीबीआय, निवडणूक आयोग आणि यूपीएससी ताब्यात घेतलं होतं। भाजपचा दुबेंचाही पलटवार। दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात 8वी अटक। जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला परिसरातून डॉक्टर बिलाल नसीर मुल्ला एनआयएच्या ताब्यात। आरोपी उमरला आश्रय देण्यासह हल्ल्याशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा बिलालवर ठपका। भारतानं 101 धावांनी पहिली T20 सामना जिंकला। दक्षिण आफ्रिका 74 धावांवर गारद। जसप्रीत बुमराहच्या 100 विकेट्स पूर्ण। हार्दिक पांड्याचं अर्धशतक।